नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. मी आत्ताच आपल्या भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ यांचं गुहेतून बाहेर येऊन त्यांनी जे सोनिया गांधींना वंदे मातरमचं ट्युशन देण्याचं पत्र, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असं पत्र लिहिलेलं त्यांनी ते दाखवलं. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय म्हणजे तुमच्या मुलालाही शिकवा, तुम्हीही शिकवा, असं सगळं म्हणजे त्या ट्युशन घेण्याच्या हिशोबाने त्यांनी ते पत्र बनवलं. विचित्राताई, मी तुम्हाला पत्र पाठवते, वाचा, व्यवस्थित वाचा. मी त्या पत्रात तुम्हाला हे विचारू इच्छिते, ताई मला सांगा की आपले पंतप्रधान तुमच्याच पक्षात आहेत, त्यांच्या भाषणामध्ये ते केवढा इतिहास तरोड मरोड वेडा वाकडा करून बोलतात. ठीक आहे, पंतप्रधान म्हणून त्यांना माफ केलं पंतप्रधानांना, कारण का ते पंतप्रधान आहेत. पण इतिहास तुम्ही बदलू शकत नाही पंतप्रधान असाल तरी. त्याच्यानंतरचा कहर म्हणजे असं कसं आहे ना, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही तुमची सवय. तर आता ताई तुम्हाला मी हे विचारू इच्छिते की तुमच्या त्या खासदार आहेत, काय त्या हिरोईन नशेड्या, काय नाव त्यांचं, कंगना रोनावत. त्या कंगना रोनावत एका प्रेसला सांगतायत, एका टीव्ही मीडियावर बोलतायत की 2014 को हमको आजादी मिली. अगं बिंडोग बाई, मग 47 ते 14 पर्यंत काय होतं? आणि 47 मध्ये जे नेहरूजी, गांधीजी लढले ते कुणासाठी लढले? जेलमध्ये गेले ते कुणासाठी लढले? पैदा होती का तो? 2014 को हमको आजादी मिली. किती इतिहासाचं वाटोळं करायचं, किती बिंडोकपणाने हे मुद्दामून बोलल्या जात आहे. एक बाई समोर आणून तिला काहीतरी चुकीचं बोलायला लावायचं. काय हा प्रोपगंडा तुमचा? किती इतिहासाला तुम्ही हे करणार. आणि वर म्हणतात की मी आता सोनिया गांधी, राहुल गांधींना पत्र दिले आणि वंदे मातरम. तुम्ही काय वंदे मातरम शिकवता आम्हाला? आमच्या जनतेच्या अंगामध्ये वंदे मातरम आहे, जनगण मन आहे. तुम्हाला शिकवायची किंवा अभ्यास ट्युशन घ्यायची गरज नाही. ट्युशन तुमच्या लोकांना आहे. आता देवाभाऊ, मी खरंच देवाभाऊ मुख्यमंत्री, खरंच खूप प्रेम करते मी देवाभाऊंवर, आदर करते, कारण का हुशार आहे, अभ्यासू आहे, शिकलेले आहेत, अशिक्षित नाहीयेत. पण त्यांच्याकडनं पण चूक झालीच ना. त्यांचा आवाज खूप गोड आहे, खूप छान बोलतात. त्यांनी ते गाणं गायलं, कोणतं, हर करम तेरा करेंगे, वतन तेरे लिए, तर ते वतन विसरून गेले. ए सनम तेरे लिए. अहो देवाभाऊ, सनम नाही, ए वतन तेरे लिए है. ठीक आहे, तो सोडून द्या विषय. तुमचा दुसरा लाडका भाऊ, कुंभमेळा टेंडर घोटाळावाला गिरीश महाजन बाबा काय म्हणतात? आज आपल्या स्वातंत्र्याला किती वर्ष झाले? मेयरला विचारतात. मेयरनी सांगितलं 80 वर्ष झाले साहेब. या बाबाला माहितीच नाही स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आहे. हो, काय चाललंय काय? ह्या चुका दिसत नाही, तोच तर गुहेत लपून बसायचं. आणि जसंच काही दुसऱ्या पक्षाने कोणी काय केलं की लगेच गुहेतनं बाहेर येऊन डरकाळी फोडायची ओ करून. हो ताई, बरोबर नाही हे. कशाला? अहो सोनिया गांधी परदेशी करून तुम्ही बदनाम केलं. आजही पदर ढळत नाही त्या बाईचा. आणि तुमची ती गांजेडी बेवडी छोटे कपडे घालून नाचते, काय दारू पिते, काय घाण करते. अजून काय बोलायला लावता मला त्या कंगना रोनावत बाबतीत? आणि राहुल गांधी कुठं बघतो? बघायला हिच्याकडे आहेच काय? लाज वाटत नाही? त्याच्यावर तुम्ही नाही बोलत. बाई म्हणून किती फायदा घ्यायचा त्या कंगना रोनावतनी? थोडा तर विचार करा की आपली टीम काय करते. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला मी हे पत्र देतेच आहे, पत्र पाठवत आहे, मिळेलच तुम्हाला, मेल करते मी तुम्हाला हे पत्र. त्या पत्रात मी लिहिलेले की पहिलं काय करा, तुमच्या भाजपवाल्यांच्या ट्युशन्स घ्या, त्यांच्या शिकवण्या घ्या, त्यांना इतिहास शिकवा. आणि तो शिकून झाल्यानंतर दिल्लीला जा. पहिल्या महाराष्ट्रातले तुमचे नेते आहेत ना, त्यांना शिकवा. आणि मग तुम्ही जा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे आणि त्या शिकवण्या घ्या. उगाच सोनिया गांधींना बदनाम करण्यासाठी. आणि मला तर हे कळत नाही, प्रेसवाल्यांनी विचारावं ना त्यांना, तुमची लोक पण चुकतात, त्याचं काय? एका प्रेसवाल्यांनी प्रश्न विचारू नये विचित्रबाईला की असं विचित्र का बोलताय, असं विचित्र का वागताय? असेल कदाचित काय बिचारांना, त्यांचाही दोष नाहीये. पण ठीक आहे, तुमची मजबुरी मी समजू शकते.
पण आता तर विचारा, मी माझं पत्र देते मीडियाला, विचारा ना संगीता तिवारी काय विचारतायत, का नाही घेत शिकवण्या आपल्या लोकांच्या. दिल्लीला जाऊन पार अगदी वंदे मातरमचं पुस्तक पाठवतात. पहिले एक पुस्तक टाईप करा इतिहासाचा आणि द्या तुमच्या नेत्यांना, आणि मग बोला सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.